भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल एक विधान केलं आणि हे केलेलं विधान वादात सापडल्यानंतर त्यांनी आता सारवासारव केली आहे. पाहूयात. काय राहिलं कवडीचं उत्पन्न नाही, कर्जाचा फेडायचं, 12 महिने खर्च करायचा, काय करायचं देवा, हे काय झालं रे. दिवाळी आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा शब्द पाळू न शकलेल्या सरकारमधले मंत्री आता शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळू लागले. सोसायटीचं कर्ज काढून पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, त्यानंतर पुन्हा कर्जमाफी मागायची, हे अनेक वर्ष चाललंय. हे विधान भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय. राजकारण ठीक आहे, राजकारण होत राहील. राजकारणामध्ये एक आपल्याला जे काही अल्पसंतुष्ट लोक आहेत, जी भटकते आत्मा आहे सगळ्यांची, तिथे बंदोबस्त करावा लागेल. त्याला लिंबू असं काही लिंबू, परंतु उद्याचं भविष्य आमच्या ह्या ज्या तरुणांसाठी आहे. आमचं गेलं आता आम्ही सोसायटी ग्रामपंचायत निवडणूक लढवू शकलो. सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. आपलं अनेक वर्ष काम चालू आहे, त्यांची काही चिंता नाही. महायुती सरकारमध्ये जाहीरच केली निवडणुकीने की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत. हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे. विखे पाटलांचा बोलण्याचा वेगळाच त्या ठिकाणी म्हणणं होतं. त्यांनी सांगितलं की आमचं सरकार कर्जमाफी करणार आहे, पण त्यांनी एक महाराष्ट्रात सध्या जे काही कर्जमाफीबद्दल किंवा 3 कर्जमाफी आपण केल्या, त्याउपरी शेतकऱ्यावर कर्ज होत आहे. 2 गोष्टी बघितल्या पाहिजे की शेतकऱ्यावर यानंतर कर्ज होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्याकरता काय शासनाने करायचं. पुणे समजा कर्जमाफी झाली, आता यावेळी जर कर्जमाफी आपण केली सरकारने, ते करणार आहे, पण त्यानंतर मात्र कर्जबाजारी होऊ नये याकरता राधाकृष्ण विखे पाटलांचं स्टेटमेंट होतं. वाद उद्भवल्यानंतर आपण ते निवडणुकांच्या संदर्भात बोलत होतो अशी सारवासारव विखे करताय. मात्र किती राजकीय नेते सोसायट्यांचं कर्ज काढून निवडणुका लढवतात, हा देखील प्रश्न आहे. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं की एखाद्या वक्तव्याचं किती विपर्यास व्हावं. मी असं म्हणत होतो की आपल्या शेवटी ज्या निवडणुका होतात ग्रामपंचायतीच्या, सोसायटीच्या, या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मग पुन्हा आपणच सोसायटीचे कर्ज घेतो. आणि ते कर्ज घेतलं की मग छोटी बघण्याचा मुद्दा असा होता की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची उत्पादकता होत नाही ना. कर्ज घ्यायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा आपण कर्जमाफीची मग मागणी करायची. हा त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी लायटरमध्ये मी बोललो, कारण ग्रामीण भागात तीच अवस्था आहे आज. खरं म्हणजे ज्यावेळेस शेतकरी संकटात तो पुन्हा उभा राहू शकत नाही, ही परिस्थिती आहे. त्यावेळेस त्याला मदत करायची, त्याच्या पाठीशी उभं राहायचं, त्याला दिलासा द्यायचं, ही ज्या सत्ताधाऱ्यांनी करायला पाहिजे. ते जर त्या शेतकऱ्याच्या विरोधात बोलत असतील तर या सरकारमध्ये शेतकऱ्याला वाली नाही, कुणी वाली नाही, हे मत आमचं सगळ्यांचं आणि शेतकऱ्यांचं होईल. याआधी माजी कृषी मंत्री कोकाटे, अजित पवार, भाजपचे पाशा पटेल, त्याआधी बबनराव लोणीकर आणि आता विखे पाटील. शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधानं करणाऱ्यांची ही मोठी यादी आहे. एकीकडे शेतकऱ्यांना 2 आणि 3 रुपयांची पीक विमा भरपाई देऊन चेष्टा करणाऱ्या सरकारनं हिवाळी अधिवेशनाच्या 7 दिवसांसाठी मंत्र्यांच्या बंगल्यांना डागडुजी म्हणून करोडो रुपये मंजूर केलाय. अपात्र लाडक्या बहिणीनं 1500 रुपये घेतले असतील तर सरकारमधले काही मंत्री त्यांच्याकडून दंड वसुलीची मागणी करताय. दुसरीकडे पुण्यात करोडोंच्या जमिनींचा गैरव्यवहार रद्द होऊन अद्याप कुणावरही कारवाई झालेली नाही. मुंबई पुण्यात जर सामान्य व्यक्तीने 50 लाखांचं घर खरेदी केलं तर त्याच्याकडून सरकार 4.5 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी वसूल करतं. आणि दुसरीकडे पुण्यात 1800 कोटींची जमीन 300 कोटींना खरेदी करून त्यावर फक्त 500 रुपये स्टॅम्प ड्युटी आकारली जाते. दरम्यान कर्जमाफीसाठी पुढच्या 6 महिन्यांची तारीख घेऊन आलेल्या बच्चू कडूंनी आता पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलाय. रवी लवेकर, TV9 मराठी, सोलापूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.